मला का नाही मणक्याचा त्रास होत होता. मणक्याचा त्रास म्हणजे खूप वर्ष झाले. डॉक्टर झाले, दवाखाना झाला, सगळे मुंग्या येत होत्या माझ्या हातात मध्ये. पुण्यापर्यंत मी दवाखान्यात गेले, एक्सरे काढले, सगळे गोळ्या औषध घेतली, काहीच फरक झाला नाही. मला किचनवर काहीच करता येत नव्हतं. भांडी घासायला, स्वयंपाक करायला काहीच किचनवर करता येत नव्हतं. आता आमच्यात कसं आहे, नमाज पडते, नमाज पडते ती. नमाज पडताना आता सलाम करावा लागतो ना आम्हाला असा. पण इकडं माझी अशी इकडच्या बाजूला मान वळत होती, पण इकडं एवढीच वळत होती. म्हणजे इथं बघावं लागतंय आम्हाला नमाज, म्हणजे ही करताना सलाम करताना इथं बघावं लागतं. पण इथं मला बघताच येत नव्हतं. अर्ध्यातच मी बघत होते आणि तिथनच पूर्ण करायचं माझं एवढे. आता पूर्ण हे बघा इकडं खूप मला चांगलं वाटायला लागलं. आणि सगळ्याच अभिनंदन करते मी, सगळ्यात थँक्यू एवढं चांगलं. कारण तुमचं समाधान भेटलं ना, मला म्हणजे त्याला आम्हाला पण समाधान आहे. कारण आमची अनिव्हर्सरी साजरी झाल्यासारखे आम्हाला इथं परमभाग्य लाभलं. मंडळी नमस्कार. मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लोक लग्न आणि लग्नाचा वाढदिवस म्हटलं की वारेमाप खर्च करून स्वतःच्या हौस मजा करतात. अनेक जोडपी आपल्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मात्र शेनवडी येथील कदम दाम्पत्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांसाठी चक्क आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन केलं होतं. पाहुयात त्याबाबतची सविस्तर बातमी. मान तालुक्यातील शेनवडी येथील माननीय श्री धनाजी कदम व सौ लीना कदम या दोनही माजी सरपंच उभयतांच्या 16व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गरजूंसाठी मोफत आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी जवळपास 100 गरजू रुग्णांनी हजेरी लावत मोफत समाधानकारक उपचार घेऊन कदम उभयतांना धन्यवाद दिले. शेनवडी येथील तुळजाभवानी मंदिरात आयुर्वेदिक मोफत शिबिर संपन्न झालं. या शिबिराचं उद्घाटन शेनवडीच्या सरपंच जयश्री मोहन कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं. या प्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच मोहन शेठ कदम, आयुर्वेदाचार्य श्री अर्जुन आटपाडकर, डॉक्टर अमित जाधव, रुपाली जाधव, प्रकाश खिलारी, उपसरपंच सूरज कदम, यशवंत पारशी, ग्रामसेवक विजय आटपाडकर, अंकुश पाटोळे, संतोष पाटोळे, उपसरपंच शिवाजी कदम, सौ मंगल कदम, प्रताप कदम, राजू कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपचारासाठी कोरफड ज्यूस, तुळस ज्यूस, संजीवनी आवळा ज्यूस, बार्ली ज्यूस आदी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे ज्यूसचं वितरण करण्यात आलं. तर शिबिरादरम्यान वातशामक, सांधेदुखी, गुडघेदुखी, मानदुखी यांसारखे गंभीर आजार बरे करण्यासाठी दशमूल, एरंड, निरगुडी, आलं, कडुलिंब, हळद, महानारायण तेल, तर तीळ, बार्ली, कुळीथ, काळे हरभरे आणि जुजबी यांसारख्या औषधी वनस्पतींच्या अर्काचा वाफारा धान्य आणि कडधान्य प्रक्रियेसाठी वापरली असल्याचं आयुर्वेदाचार्य अर्जुन आटपाडकर यांनी सांगितलं. तर पारंपरिक वैद्यकीय पद्धतीने मसाज करून पाठीचा मणका बसवणं, बोन सेटिंग करणं, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, विना औषध मणक्याचे विकार बरे करणं, स्वायकल स्पॉडालिसिस, शीर दबणं, कंबरदुखी, मूळव्याध यावर शारीरिक हालचालींचे व्यायाम, संतुलित आहाराचं नियोजन कसं करावं याबाबत सखोल मार्गदर्शन करून खात्रीशीर आजार बरे होत असल्याचं डॉक्टर अमित जाधव यांनी सांगितलं. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही या शिबिरात उपचार घेतल्यावर तात्काळ रिझल्ट आल्याचं समाधान अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसून आलं. खरोखरच लग्न वाढदिवसानिमित्त अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन माजी सरपंच श्री धनाजी कदम आणि सौ लीना कदम यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्वेदिक शिबिर घेऊन समाजासमोर नवा आदर्श निर्माण केल्याने परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे. 15 वर्षाचे लोक दुखणं घेऊन जगतात, तर त्यातून कसं आपल्याला मुक्त होता येईल त्यासाठी आपण एक केलेला एक प्रयत्न होता. आणि बऱ्याच लोकांना मी सकाळपासून एक 10 ते 15 लोक गेले. कोणी लग्न देत होतं, कोणी वेगवेगळे दुखणं घेऊन येत होतं, जाताना ते हसत गेले. तर त्याचं मला खूप समाधान वाटतंय. आपण या मावशीला विचारायला काकू तुम्हाला कसं वाटतंय? मला बरं वाटतंय. आणि माझ्या कमरात मुंग्याला येत होत्या, कमर वळून धरली होती, पाय उचलायला गेलं, कमरात वळून धरलेलं. आता मसाज केलं, आता हलकं सगळं वाटायला लागलं. अरे वा, कसं वाटतं एकंदरीत? आता फ्रेश बरं वाटतंय जरा. फरक पडला का? पडलं की कसं वाटतंय आता एकंदरीत? एकदम फ्रेश वाटतंय. आता तरी चालूच फ्रेश. यातनं जर असं उठलं तर तुम्ही म्हणताय 20, पण मी तर अजून 10-15 वर्ष मरत नाही. किती बैठक काढू शकता आता या? 5-7 बैठक काढून दाखवा बरोबर. काढा की. हे बघा ना असं त्रास होत नाही, आता बिलकुल त्रास होत नाही. टाळ्या वाजवा.
वा वा बास 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 बास. बघा गुडघ्यावरती अतिशय उत्कृष्ट असा त्यांना फरक जाणवलेला आहे. धन्यवाद नाना. बसून उठा येत नव्हतं, आता व्यवस्थित दुखत नाही काय नाही, बसून उठा व्यवस्थित येत आहे. असंच तुम्हाला फरक पडो हीच पांडुरंगाची प्रार्थना. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचं नाव सांगा. हा, काय होत होतं? पाहिले दुखत होतं ते आज कमी थोडं आलं. कमी आले ते होय, आता? पाक कमी आलं. आता त्रास काय? काय सुद्धा काय नाही. नाही. तुम्हाला माझं पण मनक्यात गॅप होता, आता पूर्ण कमी आलंय. नाव सांगा. आता पूर्णपणे बरं वाटतंय. हा. जय श्रीराम. पूर्णपणे तुमचं आजारमुक्त व्हावं हीच पांडुरंगाची प्रार्थना. फरक वाटतोय का? फरक वाटतोय. अरे वा वा. धन्यवाद धन्यवाद. जय श्रीराम. अगदी बरोबर आहे. सगळा गुण मिळाला आणि सगळी समाधान मिळेल असं मला वाटतं की कधीच असं वाटलं नाही. आज समाधान मला वाटतं आणि असा डॉक्टर धन्यवाद. मान महाराष्ट्राचा न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर.